आले शेवटी आपल्या जुन्या अवतारात. नाही बरं नाही दिसलं तुला ते. साजरे केस दिसून राहिले होते, साडी चांगली दिसून राहिली होती. घेतले अजूनही घालून. काय बिचारी मोहिनी, रवकवणी दिली चांगले दिसते. आता केस वाढव तू, 2-3 महिन्यात वाढून जाते तुझे केस. हा वैशाली ताई, आता वाढवतो ना, आता वाढवतो. ते सांग काय तुम्हाला, ओरिजिनल ते ओरिजिनलच राहते. आणि हे नकली लावतो की नाही आपण, हे काही मजा नाही त्याच्यात. नुसतं रुततेच ते, पण ते कसं दिसायला दिसते बा चांगले, म्हणून लावून घेत असतो मी. बाहेर गेलं म्हणजे कनी लोक हसते बिचारे असं पाहून. घरातल्या घरात काही नाही वाटत, तिच्या इथे फिरतो आपण तर. म्हणून मग मी ते जाऊ दे म्हटलं, आता लावून घेतो. आता हे घ्या तुमच्यासाठी कनी, माझ्या बहिणीनं खाऊ दिला बा. माझ्यासाठी दिला आणि तुमच्यासाठी दिला. वैशाली ताईला देजो म्हणे. माझ्यासाठी काय दिला, मी काय लहान आहे का? माझ्यासाठी खाऊ पाठवला ताईनं. मी काय आता आता चल बा, आता तुला दिलं, पण माझ्यासाठी काय पाठवा लागत होतं. लहान असला म्हणजेच खाऊ देत असते काय, मी काय लहानशी आहे काय मग? अहो हे ताईनं केले माझ्यासाठी. मी होती कनी तर लाडू गिडू केले तिनं सुक्या मेव्याचे. तिची सासू काय म्हणे, दे म्हणे तिला म्हणे करून म्हणे, हा चांगली म्हणे लेकराची हालतही भरते म्हणे आणि पौष्टिकता भेटते म्हणे अंगाले, असं म्हणे बा तिची सासू. माझ्या बहिणीची सासू कनी एवढी हुशार आहे. सगळं माझ्या बहिणीला सगळं खाऊ घातलं म्हटलं तिनं तिच्या डिलिव्हरी पोरीच्या. अन माहित आहे, सगळं करून खाऊही घातलं स्वतःच्या हातानं, आणि स्वतःच डिलिव्हरी केली म्हटलं. आमच्या आईच्या इथं पाठवलंही नाही म्हटलं ताईले, इथंच करतो म्हणे मी. हो, म्हणून माझ्या बहिणीची पोरगी अशी मस्त झाली. खरंच ना ताई, तुम्ही पाहन कनी तर म्हणान तुम्ही का पाय किती चांगली सासू आहे म्हणून. पाय बरं बाई, सासू नशिबानच घ्यायला लागते असं राहते. हा, सासू म्हण, सून म्हण, का जवई म्हण, पोरगी म्हण, काही म्हण, सगळं नशिबानच घ्यायला लागते. त्या बहिणीला खरोखर पण सासू चांगली भेटली नाही काय? सासूही चांगली आहे, ते भाऊजी चांगले आहे की नाही? आपल्या इथं तसं आहे बाई, एक चांगला आहे ते एक उलटा आहे, एक उलटा आहे ते एक तिलटा आहे, असे आहे आपल्या घरातले लोक. आपल्या घरात कोण सारखं आहे वैशाली ताई? बरोबर आहे, आता बाई सारख्या नाही तर त्याचे लेकरं कुठून सारखे होणार आहे? त्याच तर तेडे आहे, त्या तेडे आहे म्हणून तेडेच झाले. आणि त्याच्यात मामाजी चांगले होते म्हणून ते भाऊजी तरी चांगले निघाले. म्हणजे कोणी ना कोणीतरी भाऊजीवर गेलं. नाही तर पाय, राजेशजी तसेच, तो सुमितही तसाच, आणि पोरगी तर पुरी वायाच गेली आहे आपली नाना ताई. बरं मी काय म्हणतो मोहिनी, आताही नाही बोलशील काय बापूजी सोबत? आता येईन तर घरी का आताही रुसवा ठेवतोस काय? आता बोलून घेजो ना बिचारे. आता त्या दिवशी गेली तर बोला करूनच गेली, आता बोलून घेजो. वैशाली ताई बोला तर लागणच, बोलन नाही तर जाऊ कुठं? राहत शेवटी मला इथंच लागते, याच माणसाच्या घरी राहा लागते, इथंच नांदा लागते. पण आता कसं असते, राग तर राहते माणसाच्या मनात. आता करतेच तशी राजेची, नाही म्हटलं तरी करते. हा, मग काय करावं आता सांगा? कायले करावं मी म्हणतो, आपलं लग्न झालं, लेकरू होईल, बायको आहे आपल्याला, काय गरज आहे पोट्ट्या पाट्ट्याच्या मागं लागायची? काय गरज आहे घेऊन फिरायची? मग अशा गोष्टी बाहेरून माहीत झालं म्हणजे मग चांगलं वाटते काय आपल्याला? सांगा बरं. त्याच्या जागी जर मीच राहिली असती, मी जर असं केलं असतं तर त्याला खपलं असतं काय? सांग ना. हा, मग माणसाला खपत नाही तर बहीण काऊन खपून घ्या? माणसाला तर चालतही नाही मग कोणत्या गोष्टी बाईच्या. मग बहीण काऊन बा, तिनंच काऊन एवढी हे करावं? तुम्ही सांगा. म्हणून मी पुगली होती, बोलच नाही. पण आता म्हटलं जाऊ दे, जे झालं ते झालं म्हटलं, आता बोलावं म्हटलं. म्हणून तुम्ही 2-3 दिवस जाऊ दे म्हटलं, राग आला ना चालला जाऊ कुठं 2-4 दिवसासाठी. मोहिनी मी काय म्हणतो, तुला सांगू का एक गोष्ट? पाहिजे बा, चिडजो नको, राग नको येऊ देजो. खरी खरी सांगतो तुले. सांगा ना वैशाली, ती कोणती गोष्ट होय? नाही करत ना. बरं, तुम्हाला असं वाटतं काय मी ते करण म्हणून? मग नका सांगू, मग राहू द्या. ठीक आहे, राहू दे मग. नाही हो, सांग ना कोणती गोष्ट होय तर. आता एकदा तुम्ही गोष्ट सांगतो म्हटलं आणि नाही सांगितली तर माझ्या मनात ठेच नाही राहील काय? वैशाली ताई कोणती तरी गोष्ट सांगणार होते आणि सांगितलीच नाही. अहो तुला सांग काय, राजेश बापूजीचा काही गुन्हा नाही आहे याच्यात. हा, ते जे पोट्टी आहे ना तेच मागं लागली. हा, तेच मागं लागली. ते माहिती आता एवढी मागं लागली का राजेश बापूजीला म्हणते माझ्यासोबत लग्नच करा म्हणते. सांग, आता तो माणूस करून तरी काय बिचारे, किती टाळण होत्या पोरीले. हा, हे नाही जात ना तर ते म्हटलं यायच्या अंगाशी. ते स्वतः येते म्हटलं खेटे घ्यायले. आता तू घरी नव्हती ना तर मी डोळ्यानं पाहिलं म्हटलं माझ्या स्वतःच्या. आता काय सांगू तुले? आता तूच म्हणशील अजून का वैशाली ताईने एवढी मोठी गोष्ट लपवली म्हणून लपून नाही राहिली. मी सांगून राहिली तुले, पण त्याच्यात त्याची काही गलती नाही. त्याच्यावर अजून जाशील बाबा तू भांडण करायला. खरंच वैशाली ताई? म्हणजे काय झालं होतं ते आली म्हणता तुम्ही अंगावर? म्हणजे काय केलं तिनं? नाही, बोलण्यावरून मला एवढं तरी माहित आहे का, म्हणजे असे वागते का नाही. आता तू गेली ना ह्या 2-3 दिवसात म्हटलं ना, ते कुठं गेले ना आले, फक्त ड्युटीवर जाते सारखी घरी येते, आणि ते पोट्टी घरीच आहे म्हटलं. म्हणून सांगू राहिले तुला का त्याची काही चूक नाही आहे. आता बोलचो बा. हो बोलन ना, मी बोलतो ना. हे घेऊन घ्या वैशाली ताई, मग काय काय आणलं तर पाहिजे तुम्ही अन खाजा पण. हा हो, खाईन ना. आता आणलंच तर एवढे आहे ना तर खाता लागन बाई मला. मोहिनी, एक गिलास पाणी घेऊन यायचं बरं तिकून. पा आली की नाही ऑर्डर? असं आहे बातच म्हटलं, हात ऑर्डर येते. बहिणी राहू देत जरासं का बसूही नाही देत. एक गिलास पाणी सुद्धा घेणं होत नाही म्हटलं आता बाईकून. सांगा आता एवढ्या झाल्या काय एकदम?
माझ्या बहिणीची सासू म्हटलं पाणी घेते, जेवाचंही घेते, स्वयंपाकही करते वैशाली ताई. मग ताईले म्हणते एक टाइम बस म्हणते तू, मी करतो म्हणते, लेकरावर लक्ष दे म्हणते. हा, आणि भाऊजी जर आले ना तर पटकन म्हणते जाय म्हणते, तू म्हणते तो काय म्हणते तर काय म्हणते, अशा म्हणते म्हटलं. आणि मी होती ना 2-3 दिवस, तर तिले म्हणे बहिणी बहिणी गोष्टी करा ना म्हणे तुम्ही, म्हणे मी करतो म्हणे बाकीचं. सगळं केलं म्हटलं तिच्या सासूनं. आणि हे बा आपली सासू एक. जाऊ दे ना, आता मागितलं कोणी तर देऊन द्या लागते, म्हातारा माणूस आहे शेवटी. देऊन द्या आता एक गिलास नाही मोहिनी, काय होते, आपण काय झिंजतो काय बाई एक गिलास पाणी दिल्यानं. जाऊ दे, देऊन द्या, आपले हातपाय मोकळे होते तेवढे. हा द्या आता लागतेच, आता काय करता, देण नाही तर हे पकडा तुम्ही, मी नेऊन देतो पाणी. बातच तर खायची ना कोणी गोष्टीचा. हा ना, आता हिला जर मी सांगून दिली असती ही गोष्ट का ते इथं आली होती टीना घरी म्हणून, तर अजून बिनसली असती हे, अजून नवऱ्याला काही बोलली असते उलटीसारखी. तिच्याही घरी गेली असते टाइम पडला तर भांडण करायला. हे काही भांडणाले मागं पुढं पाहिजे काय, म्हणूनच मी सांगितलं नाही बाई तिला. आता बरं झालं नाही सांगितलं तर. आता मी नाही सांगितलं तर काही कोणी सांगणार थोडीच आहे तिले. तिच्या नवऱ्यानं सांगितलं तर अलग गोष्ट, आपण कायला सांगत बसा. वैशाली कुठे आहे बा? हा, अंदर गेली काय खोलीत तिच्या? काही तसं स्वयंपाक घरात. आता बाई आता पाणी आणून दिलं ना मी तुम्हाला, माझ्या हातचं पाणी चालत नाही का तुम्हाला? आता वैशाली ताईच्या हातचं पाणी पाहिजे काय? आणि तुम्ही तर आवाज म्हणत दिला मोहिनी मोहिनी करून, मग त्या कशा येईन पाणी घेऊन? मी चालली, म्हणत असाल तर घेऊन जातो वापस. हा, मग मग नका म्हणजा पाणी आणून दिलं म्हणून मोहिनीनं. तुया काय तोंडाला लयच जोर आहे का व? आणि जरा शहरा म्हणून बोलणं, मला काही सांगायचं आहे तुले, म्हणून तर तुलेच बोलावलं म्या. मला काही पाणी घेणे नव्हतं पाहिजे, आता आणलं तर पिऊन घेतो. पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणून तुला आवत त्याला चुपचाप तर तुला विचारून राहिली, वैशाली इथं आहे का खोलीत गेली? खोलीत गेल्या वैशाली ताई. सांग ना काय म्हणता आता बाई, सांगा तुम्ही मला कोणती गोष्ट होत आता. अव तू फक्त तोंडालेच आहे, तुले कनी काही हेवा दावा कोणा गोष्टीचा आहे नाही. हा, सटकन पटकन वैशाली ताई वैशाली ताई वैशाली ताई करतो, तिच्या मागं मागं हिंट. हा, ते सोचते काय तुझ्या बाऱ्यात, सांग बरं. नाही नाही, वैशाली ताई काही तशी आहे काय मग? ते आता चांगलंच असते, माझ्यासाठी चांगलं करते बी. हा, बिचाऱ्या चांगल्या आहे त्या, त्याला कायले तुम्ही काही म्हणता? त्याला कायले म्हणता विचार बरं राजेशले. हा, तुला काय माहिती आहे, गावाला गेली तू 2-3 दिवस, तर म्हटलं राजेशले धडाचं जेवाचं चांगलं नाही दिलं म्हटलं तिनं करून. अन त्यानं 3 डाव म्हटलं वहिनी माय कपडे धुऊन द्या, वहिनी माय कपडे धुऊन द्या, तर माझ्या पोराचे कपडे सुद्धा धुवून नाही दिले म्हटलं. तिच्याच नवऱ्यानं म्हटलं असतं त्या धुवून नसतं दिलं काय, विनोदनं म्हटलं असतं तर. हा, मग पाय बरं किती पडला भेदभाव इथं आता. तू म्हणता का ते चांगली आहे चांगली आहे, असं असते बाई, शेवटी जाऊ ते जाऊच होत असते. लक्षात ठेवतो कधी बी ते बहिणी बनत जाऊ. त्यानं म्हटलं स्वतः कपडे धुतले, म्हटलं एवढे मोठे कपडे स्वतः धुतले, आणि धुतले वायातही घातले, आणि त्याचे पुरे कपडे मी काढून आणले म्हटलं स्वतः, आणि तुझ्या खोलीत घड्या करून ठेवले. मग अन काय म्हणते तर त्याचा एक कपडा धुतला नाही का काढून आणला नाही, तू म्हणता का वैशाली चांगली आहे वैशाली चांगली आहे. तुला काय माहिती वैशालीचं रूप कसं आहे तर? काय बोलता आता बाई तुम्ही, खरं बोलून राहिल्या का खरं खोट्या बोलून राहिल्या? भांडणा लावायचा प्रयत्न करून राहिल्या आमच्या दोघीत, खरं खरं सांगा मला. असं राहते बाबा, खरं बोलाव तर खोटंच वाटते कोणाली. आता मी तुला खरं सांगून राहिली, ते बी एकट्यात येऊन सांगून राहिली इकडे. तिच्यासमोर म्हटलं असतं, तिने लागू केली असती काय गोष्ट, तिने तुला बैलून टाकलं असतं का नाही, असं नाही होतं तसं नाही होतं म्हणून. मग म्या म्हटलं त्या दिवशी तिले धुवून दे ना म्हटलं माहितीचे कपडे, म्हटलं मला कदर आली बिचाऱ्याची. हा, पण म्हटलं त्यानं मला म्हटलं नाही बाई कपडे धुवून दे आई म्हणून. हा, मी असं झोपली गिपली, इले म्हटलं असं. मग माझ्यासमोर म्हटलं होतं तिले, मला काही त्यानं म्हटलं नाही. मग तिनं धुवायला नव्हतं पाहिजे काय, नाही काही तर कमीत कमी 1-2 ड्रेस धुवायला पाहिजे होते, त्याचे पुरे कपडे धुवायला होते म्हणते. नाही पण वैशाली ताईनं चांगलं नाही केलं हे, 1-2 ड्रेस तरी धुवून द्यायला पाहिजे होते. मी येईपर्यंत, मी आल्यावर मी धुतले असते बाकीचे. अन मी नाही करत काय भाऊजीसाठी? भाऊजी आले म्हणजे एवढ्याले कपडे धुवून देतो त्याच्यासाठी स्वयंपाक नाश्ता सगळं करून देतो, मी आपलं समजतो. आणि वैशाली ताईने एवढं अंतर दाखवलं एकदम. बरं ठीक आहे ना, पाहिन ना मी, पाहिन ना, माझ्यावर ते वेळ येईनच ना कधी कधी. तुलेच तर समजत नाही, सांगाव तर समजते काय तुले? तुला असं वाटते का सासू बोलते खोटी, हा अन ते बोलते खरी? हा, असं आहे असं असते म्हटलं. जावा अशीच माई जाऊ होती म्हटलं, समजलं तुले? लाईनीवाली काहीच नाही करे, सारं मलाच करायला लागे. हा, मग मी तरी तुझ्या बाजूनं बोलतो, पण माझी सासू बोले नाही म्हटलं, तिच्या शिकून बोले म्हटलं सारं. असं काम होतं आमच्या घरी, मग शेवटी म्हटलं मला सारं सोडायला लागलं बाई व. काय म्हणते गाव फाव सगळं सोडून द्यायला लागलं, पावर त्याचं सगळं करून द्यायला लागलं अल्ल. तेव्हा तर कुठं इकडे आलो ना, मग जमलं बापा. पण मला वाटलं नाही आता बाई एवढा भार असं म्हणून वैशाली ताई, मी कधी त्याला समजूच नाही शकले. मी त्याला साधं सुद्धा भोळं वापडच समजतो, कधीच नाही वाटलं एवढा हुशार असन म्हणून. बापा त्यापेक्षा शिकली आहे ते जास्त, हा 4 वर्ग जास्त शिकली आहे त्यापेक्षा. तुला काय हुशारी असन, तेवढी हुशारी आहे म्हटलं तिले. मग अशी तशी आहे काय ते? तुलाच असं वाटते का मीच हुशार आहे एक? अहो ते तुझ्यापेक्षा डबल हुशार आहे, फक्त एवढा आहे तू बडबड करतं बोलतं, ते बोलत नाही, एवढाच फरक आहे.
बरं हे पाणी घ्या आता बाई. आणि अजून ते पुष्पाची पोरगी आली होती, त्याला म्हणाले राजेशले मी धुवून देतो म्हणे कपडे. तिले तरी कदर आली त्या परक्या पोरीले, पण इले नाही आली. हे अजून तिथं जाऊन त्याची मजा करून राहिली होती. मग मस्त बोलून राहिली होती तिच्यासोबत. मग असं आहे म्हटलं. ते तिनं आपल्या घरी आली होती. आपल्या घरी कायसाठी आली होती आता माहितीये? काहून तिनं तुला सांगितलं नाही काय ते आली होती म्हणून पुष्पा काकूची पोरगी? असं म्हटलं नाही काही ना? वैशालीनं सांगितलं नाही तुला काही? अगं ते आली होती कपडे धुवून देतो म्हणे, आले म्हणे. आता तिला आली असं बाई कदर, तिनं पाहिलं असं नेले तर आली असं कदर. आली होती मग धुवून देतो म्हणे मी कपडे म्हणे. तो म्हणे नाही मीच धुतो म्हणे माझ्या हातानं म्हणे. त्यानं स्वतः धुतले एवढे कपडे. मग ठीक आहे ना, ठीक आहे. प्रत्येकावर दिवस येतेच आता बाई, चालूच राहत असते. जाऊ दे, हे घ्या पाणी, घ्या पाणी प्या तुम्ही. वैशालीताईनं लय चुकीचं केलं. मग अशी अपेक्षा नव्हती बाई मला वैशालीताई जवळून अशा करून म्हणून. कधीच नाही वाटलं. मी आता त्याला मोठ्या बहिणीसारखं समजलं. एवढा जीव लावला त्याने एवढा भार केलं माझ्यासोबत. बरं कपडे धुवायची सोड, पण ते आली होती इथं टीना. वैशालीताईला तर माहित आहे का हिला पटत नाही म्हणून. मग त्याने एक शब्दाने मला सांगितलं नाही का टीना आली होती का काही. बोलायची गोष्ट केली बा, बोलणं ऐकलं आणि मग यायची काही गलती नाही नसन तसं. पण हे नाही सांगितलं का ती इथं आली होती. सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं आता यायचं. येईल असं वाटून राहिलं असं आता वैशालीताईले का नाही यायचं चांगलं नाही चाललं पाहिजे, दोघांचे भांडणं झाले पाहिजे म्हणून अशा करून राहिले असं. हे आता मला तर असंच वाटून राहिलं. पाहा लागून काय आहे काय नाही. आता काय विचारतो मी त्याला, काही विचारतही नाही आणि त्याच्यासोबत काही बोलतही नाही मी आता. बस लय झालं म्हणा आता. आता मोहिनीची लिमिट संपली. मोहिनी काही आता अशी राहणार नाही गापल का तुम्ही काही बोलाल आणि काही ऐकून घेईन. करा म्हणा तुमचे कामं, एक टाइमचे तुम्ही करा, एक टाइमचे मी करतो. कायले करू मी? सकाळचा स्वयंपाक तुम्ही करतात, सकाळचे भांडे गिंडे सगळं तुम्ही करा. संध्याकाळचा स्वयंपाक मी करतो तर संध्याकाळचे सगळे कामं मी करन. बिलकुल मी आता कोणाच कामाला हातभार लावू लागत नाही येईल. आता येते मजा. का व मोहिनी कशी बोलतं आणि वैशालीला जरा तोंड फुटून गेलं. मी देतो तुम्हाला थंड करून कसं राहते तर. याले म्हणते सासूचा पावर. मग असं तसं काम आहे का माया? सरला होय म्हटलं मी सरला. अशी तशी नाही हे करू देत कोण तुम्हाला. डोक्यावर चढून नाही बसू देत मायावाल्या. आता माहीत पडत कसं राहते. दोघीची लई यक्की होऊन राहिली होती जरा. लई एकानं बोलून राहिल्या, एका तोंडानं बोलून राहिल्या. आता काय म्हणून येईल? जाऊ दे, करा म्हणा आता माहीत पडते कशी राहते यक्की यायची. अरे राजेश आला काय रे? लवकर आला असतं तू. हा बाई लवकर आलो. काय करतो मग आता? तिकडेच राहू काय ऑफिस मध्ये? चाल म्हटलं येऊन जातो आता, घरी चालला जातो. काम आटोपले लवकर तर येऊन गेलो घरी. घे पाणी पे, मग पाणी पिऊन घे. नाही पाणी घेणे नाही प्यायला लागत आता आलो कोणी पाणी पिऊनच आलो. बॉटल होती ना माझ्यासोबत. आता गाडीवरच आहे, बॅग आणायची अजून काढून. घे बापा पाणी, नशिबात आहे तर पिऊन घे. मग तर तुला बायकोच्या हातचं पाणी नशीब नाही आहे. बायको काही ढंगाची नाही तुई. आता काय केलं तिने? आता तर घरी नाही ते. आता काही तिला दोषच देत राहायची का आई? घरी नाही आली ना, दुपारी सस्ता आली. गमते काय तिले? तिकडे काय भेटून राहिलं होतं नाही तर सांगते मोठी माझ्या बहिणीच्या घरी असं, बहिणीच्या घरी तसं. अरे मी गोष्ट ऐकली त्याची, वैशालीची आणि मोहिनीची दोघीची. म्हणे काहीच नव्हतं म्हणे माझ्या बहिणीच्या घरी. सामान नाही सुमान नाही. गेली म्हणे आणि हिनं सामान नेलं म्हणते, इथून ओटीचं सामान नेलं, साडी नेली, सारं नेलं. आणि मग तिच्या बहिणीने तिथं ओटी भरली म्हणते. मग एवढी तर सोय नाही म्हणते तिच्या बहिणीची. आणि गोष्ट तर अशी सांगून राहिली का बापा काय पाहा लागते, काय केलं आणि इथं काही करतच नाही. राजेशची काही करत नाही असं नाही. नुसतं म्या म्हटलं काय म्हटलं माझ्या पोराला दोष देत राहता म्हटलं. एवढं कमावते तुझ्यासाठी, एवढं करते म्हटलं, तरी म्हटलं तू आपलीच लावतं म्हटलं. काय करता आई आता? तू सांग, कितीक बोलावं कितीक म्हणावं आता? मना बोलायला आता मी थकून गेलो, पण आता ते नाही थकत तर मी काय करू त्याले? हो कर बापा, तुझ्या मनानं काय करायचं आहे तर. आता मला सांगायचं काम होतं तेवढं सांगितलं मी राजेश. आता बाकीचं तुले काय करायचं आहे ते विचार तू कर आता. ठीक आहे नाही, मोहिनीसोबत आता चांगलं बोलायला लागन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला सगळं सांगायला लागन. हो आता एकदा मी हे करून पाहतो, विश्वासात घेऊन तिला सगळं सांगून पाहतो. काय म्हणते ते माहीतच पडते. आणि असं जर नंतरही असंच केलं तर मग कायले सांगतो. पण आता एकदा मग कर्तव्य जेवढं आहे तेवढं मी करतो ना. मोहिनी मोहिनी मोहिनी. मला राजेशजी सोबत आता सगळं विसरून जुनं बोलणं चालू करायला लागून माहीत पडते. खरंच ते सांगते काय मला आता ह्या गोष्टीचं. जर त्यानं सांगितलं मला हे सगळं तर मी समजून जाईन का त्याच्या मनात काहीच नाही. आणि त्यानं जर नाही सांगितलं तर मग समजन का हा हे खरंच आहे सगळं. काय म्हणता? बोला ना राजेशजी, आले का तुम्ही ड्युटीवरून? हा मोहिनी आलो ना मी याच्यासाठीच आलो. मला असं वाटलं का तू येऊन जाशील बा, आणि खरंच तू आली आज. काहून तर काय मी मला आज असा भात झाला का मोहिनी आली बा घरी. काय म्हणते, कसं झालं ते प्रवास गिवास? मग चांगलं झालं सगळं? भरली बहिणीनं ओटी गिटी? तुम्ही तर आज मस्त ड्रेस घालून गेले हो ऑफिसले.
काही स्पेशल होतं काय? हा, काही मीटिंग गिटिंग होती काय कोणासोबत? काय करू आता, सगळे कपडे धुवायला गेले होते. मग ह्या नवीनच ड्रेस दिसला मला, मग ह्याच घेतला घालून. काय करणार आहे सांग. कपडे तुला किती दिवसचे म्हटलं मोहिनी धुवून टाकजो. मग तुलाही टाइम नाही भेटला, त्या काही धुतले नाही. मग त्या दिवशी वहिनीले म्हटलं, मग आता वहिनीले म्हटलं आता त्याची कंडिशन नाही आहे कपडे धुवासारखी. आता तुला नाही म्हणू शकत, तर मी त्याला तरी कसं म्हणू. तरी मी त्याला थोडंसं म्हणून पाहिलं, पण त्याची कंडिशन नव्हती. त्या घरातले कामं करण का माझे कपडे धुवून देईन. मग म्हटलं जाऊ दे आता, आपणच धुतले तर काय बिघडते. मग त्या दिवशी मला एकच ड्रेस नव्हता घालायला, अंगातले कपडे खराब होऊन गेले होते. चाल म्हटलं आता स्वतः धुवून घ्या. मग धुतले बा, कपडे गिपडे धुतले आणि वाळत टाकले. बस, काय करायचं आहे मग, आपणही धुवून घ्या म्हटलं एखाद्या वेळेस, काही फरक नाही पडत. तर मग राजेशजी, नाही होतं कोणी धुवाले तर लॉन्ड्रीत काऊन नाही टाकून दिले तुम्ही? भाऊजी कसे करते? भाऊजी तर सगळे कपडे लॉन्ड्रीत टाकून देते. आणि आता इथून इकडे आपल्याला तसंच करायला लागणार आहे. एवढे कपडे मायकून धुणं होईन काय आता याच्यानंतर? तर तू काही फिकर करतं, मी आहे ना, मी धुवत जाईन ना. मी धुतो सगळे कपडे, जेवढे कपडे असले आता मी धुवून घेत जाईन. आता त्या दिवशी धुतले का नाही, मी मला झाली सवय आता कपडे धुवायची, धुवून टाकत जाईन. त्याच्यात माझी मशीनही बिघडली होती. जाऊ दे म्हटलं लेकाले, आता हातानं धुवून घ्या. धुतले मग हातानं. राजेशजी, तुम्हाला गमलं हो मग 2-3 दिवस मी गेली होती तर? नाही ना, खरंच नाही गमलं मोहिनी. मग कधी लय वेळा फोनवर लक्ष जाय, फोन लावू काय तुले, फोन लावू काय तुले. मग अजून विचारे, तू तर माझ्यासोबत बोलू नाही गेली नाही त्या दिवशी. अजून म्हटलं इले राग येऊन जाईन, आपल्या तोंडातून अजून काही शब्द निघून जाईन जास्तीचे, अजून इले राग येईन. मग त्याच्यापेक्षा राहू दे म्हटलं. कशी गेली है, मला माहित झालं होतं तू गेली म्हणून, कामासाठी काही ओटी भरासाठी का काही गेली होती ना तू. हा, तर म्हटलं आता तू काय येतं म्हटलं 2-4 दिवस. तर ठीक आहे म्हटलं बा, आता करून घेतो जे कामं आहे ते. आणि आली म्हणजे मग तुला माफी मागून घेईन म्हटलं. मोहिनी पाय, आता मी तुला एक गोष्ट सांगायला चाललो. कोणती गोष्ट? आता कोणती गोष्ट सांगता तुम्ही मला? आता कोणती गोष्ट म्हणजे पाय, आता गोष्ट सांगाजोगती आहेच आहे सगळी. पण आता कसं आहे, तू ऐकजो बा आणि भरोसा करजो मायावर, म्हणजे झालं. आता मी त्या दिवशी कपडे धुवून राहिलो होतो, तर टीना आली होती माझ्याजवळ. टीना काय म्हणे माहिती आहे, मी धुवून देतो ना म्हणे कपडे. मग म्या म्हटलं काय ले, धुता येते म्हटलं मला हातानं. पाय मोहिनी, मग काही गलती नाही, म्या काही तिला बोलावलं नाही बा. नाही तर अजून मशीन का ते कशी आली, ते आली उभी राहिली म्हणे अशी. मग म्या म्हटलं नाही मला धुता येते, जाय म्हटलं घरी. काय आली म्हटलं, अजून माझ्या घरी कोणी पाहिजे म्हटलं, अजून फालतूच्या कुशंका होईल म्हटलं. तर नाही, कोणी नाही होत. आणि असं तसं तुमची बायको घरी नाही आहे, तिला कसं माहित नाही. तर तुमची बायको तर घरी नाही आहे, नाही तरी. आणि मी काय म्हणते, तर तिला तुम्ही आता दिवस देऊन द्या, सोडचिठ्ठी देऊन द्या, माझ्यासोबत लग्न करून घ्या, अशी बोलली ती. इथपर्यंत बोलली म्हटलं त्या दिवशी. असं काय? मग मग तुम्ही काय म्हटलं? देऊन द्या मग मला दिवस, करून घे तिच्यासोबत लग्न. अरे बा थांब ना, मी गोष्ट तर ऐकून घे पहिले. मग मी तिले काय म्हटलं, तर म्या म्हटलं तिले, मी बायको म्हटलं जशी आहे तशी मला पेरायची आहे. हा, तू पाच बस म्हटलं, तुला काय करायचं आहे तर. ना मी तुझ्या मागं लागलो, ना तुझ्या मागं आहे. हाय हलो बोललो, त्याच्यानंतर चहा पाणी नाश्ता हे ते झालं. इथपर्यंत मर्यादित होतं म्हटलं. त्या तुझी लिमिट आता केली म्हटलं क्रॉस. आता काही मी करू शकत नाही म्हटलं तुझ्या समोरचं काम. आता तू तुझे पाय म्हटलं, तुझी लाईफ आहे आणि तू आहे. तर ते मला धमकी दे, मी असं म्हणन तसं म्हणन, त्याच केलं म्हणन, अन्न तू माझ्यासोबत बोलते मग असं तसं सांगन, ते बायकोले सांगतो हे ते असं म्हटलं. मी म्हटलं आता माझ्या बायकोले सांग, नाही तर काही सांग. मी पहिलेच सांगून देतो म्हटलं माझ्या बायकोले काय आहे काही नाही तर. आणि एवढंही डाव म्हटलं की जबरदस्ती म्हटलं तुला सांगन याच्या दमावर, कुठं कुठं नाही म्हटलं. लक्षात ठेव तू मी काय म्हणून राहिलो. आता मी एकूण एक शब्द खरा बोलून राहिलो, खोटा बोलून नाही राहिलो. आता तू विचार कर आता याच्यावर तुला काय करायचं आहे काय नाही तर. राजेशजी, याच्यातला जर एकूण एक शब्द खरा आहे तर मला काहीच हे नाही आहे म्हटलं, अफसोस नाही त्या गोष्टीचा. तुम्ही माझ्यासोबत खरं बोलले ना, त्याच्यात सगळं आलं. मी सगळ्या गोष्टीला माफ करून देऊ शकतो तुम्हाला, पण खोटं बोललेले नाही. मला खोटं बोलणं बिलकुल आवडत नाही. आणि तुम्ही असे जर माझ्यासोबत खोटावर आठा बोलले आणि अजून जर मला काही माहीत झालं, तर मग मी 1 मिनिटाचा विचार करणार नाही तुमचा. याच्यातला एकूण एक शब्द खरा आहे म्हटलं मोहिनी, समजलं. तुला खोटं वाटत असन तर स्वप्नीलला विचार. स्वप्नील माझ्यासोबत हर वेळेस होता. हा, खोटं काहीच नाही आहे याच्यात. म्हणूनच तो आपल्या घरी ये याच्यासाठी, कारण आता थोडी तसाच. अन आता मला काय वाटलं, तो जसं त्याच्या मैत्रिणीसोबत चहा वगैरे पेते, बाकीचं मला मॅटर माहीतच नाही. मग तो जसा आता त्याच्या बायकोला सोडचिठ्ठी देऊन राहिला, तर आता माझी इच्छा अशी झाली, आता आपण बोललं चाललं तर काय होते, पण ही एवढी अंगाची नसं माहित नव्हतं. राजेशजी, असंच होते पहिले पहिले. माहित आहे, आपण थोडंसं हे करतो आणि तेच गोष्ट अंगाशी येऊन जाते म्हटलं, गोष्ट वाढून जाते. म्हणून कधी कोणासोबतही मर्यादेत राहिलेलंच पुरते. मर्यादेच्या बाहेर कधीच जाऊन फायदा नसते म्हटलं. बरं जाऊ दे, तू माझ्यासोबत बोलली नाही म्हटलं त्या दिवशी, इथून गेली तरी मी बोलली. हा, अन मला किती बेकार वाटे. मी येणार होतो तुला घ्यायसाठी काल. मी म्हटलं स्वतःच जातो घेऊन येतो म्हटलं इले.
पण मग विचार आला. मी म्हटलं झालं आपण जाऊ म्हटलं, अजून गलत फहमी व्हावं म्हटलं हिच्या मनात. त्याच्यापेक्षा राहू देतो म्हटलं, आता हिच्या मनाने येऊ देतो म्हटलं. अन मग त्याच्यानंतर पाहू म्हटलं घरी. दुसऱ्याच्या घरी कसे तमाशे दाखवणं चांगलं वाटते काय मग? बरं ठीक आहे, चहा पिता काय? आणू काय चहा करून? नाही, आता चहा बिया काही पेत नाही मी. आता चहाही पेत नाही. आणि आता काय म्हणते तो हेही करत नाही, पाणी नाही पेत. हो, आता जेवण केलं ना चांगलं, दुपारी मस्त जेवण झालं. त्याच्यानं आता काही भूकही नाही आहे मला. आता जेवायला लागत नाही, चहा प्यायला लागत नाही. असं चांगलं जेवण झालं काय? डब्बा मग कॅन्टीनवर जेवले काय मग तुम्ही? कॅन्टीनवर कायले जेवायला लागते मला. वहिनीनं डबा करून दिलता ना. मग वहिनीनं भाजी पोळ्या करून दिल्या. मग तेवढं घेऊन चाललो गेलो मी. ठीक आहे ना. काय तू मोबाईल पाहत बसली काय मोहिनी इथं? चाल ना जराशी हातभार करू लागणं मले. लवकर होईल मग आपला स्वयंपाक. चल बरं, मग अजून मामाजी येते घरी जेवायले, तेले जेवायला द्यायला लागते. हा, सगळेजण जेवायचेच आहे ना. मोहिनी, मोहिनी, बापा आवाजही नाही देऊन राहिली. कानात घातलाय का होते? मोहिनी, मोहिनी, कोण गड्या काय झालं इले? ऐकू येऊन नाही राहिलं का? बोलून नाही राहिली मुद्दामूनच? हा, आता तर चांगली होती घंटाभरा पहिले. आताच्या आता काय झालं असं इले? मी तर काही बोलली नाही गड्या इले. मला असं वाटते बापूजी सोबत काही ना काही झालं असं नीचं, म्हणूनच एवढी फुगल्यासारखी आहे. फुगली कायली हे तर हसून राहिली, मोबाईलमध्ये पाहून राहिली. अन मायच ऐकून नाही चाललं असं काही इले. मोहिनी, वहिनी, काहून काय झालं? काय म्हणत होत्या? काय पाहिजे होत तुम्हाला? काही नाही झालं बापूजी. आता मी तिले बोलावले आली बा मोहिनीले, पण ते बोलून काहून नाही राहिली काय माहित. काहून तिनं कानात घातलाय काय? मोबाईल ऐकून राहिली का ते? तिच्या जवळही गेली मी तर बोलून नाही राहिली ते. आता कसं सकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेस मी स्वयंपाक करतो तर ते वरचे कामं करून घेते. संध्याकाळी ते स्वयंपाक करते तर मी वरचे कामं करून घेतो. म्हणून मी तिला बोलावले आली. तर चल बा, करू लाग मला काही. बरं ठीक आहे, मी बोलतो तिच्यासोबत. आणि पाहतो काय झालं तर. तुम्ही जा, जेवढं होते तेवढं करा वहिनी. जास्त काही करू नका. तुम्हाला दगदग नाही झाली पाहिजे आणि काही नाही. तुम्ही जा जा आता. हो, बोलून पाहिजे तिच्यासोबत काय झालं तर. आता मी काही बोलली नाही बा तिले. बोलली नाही, चालली नाही, काहीच नाही. वहिनीला बेकार वाटलं असन. आपण मोहिनी काहून अशी वागून राहिली वहिनीसोबत? मोहिनी, काय म्हणता राजूजी? काय म्हणून राहिले बोला ना. मोहिनी, मी तुला एवढ्या आरामाने आवाज दिला तरी त्या पटकन मला उत्तर दिलं. आणि वहिनी एवढ्या वेळचा आवाज देऊन राहिल्या तुले. मोहिनी मोहिनी करून राहिल्या. एवढ्या वेळचं बोलू नाही राहिलं माझ्यासोबत, तरी तुला ऐकून आलं काय? ऐकू आलं नाही का? त्या मुद्दामूनच केलं असं नाही ऐकल्यासारखं? राजेशजी, तुम्हाला काय काम आहे ते मला सांगा. त्याची गोष्ट नका करू माझ्यासोबत. मी बोलत नाही त्याच्यासोबत. पण काहून? काय झालं? काय केलं त्यानं? आता तोपर्यंत तू बोलून राहिली त्याच्यासोबत. आणि आताच्या आता काय झालं बा? असं काय बिघडलं? काही बोलल्या का बहिणी तुले? बोलल्या असेल तर सांग, मी विचारतो. नाही, काही नाही बोलल्याचा मला. मला काही बोलल्या नाही, पण त्यानं कामही असं केलं का मी हे नाही करू शकत. बरं जाऊ द्या, तुम्ही काही लोटता काय त्या गोष्टीचा. मी पाहिन माझी गोष्ट कोणती आहे तर. कसं काय आहे, काय आहे काय नाही पाहतो मी बरोबर. अरे पण झालं काय हे तर सांग मला. मलाही तर माहित पाहिजे का कोण्या गोष्टीहून काय झालं तुमचं दोघीचं. वहिनी बोलल्या काय बा तुले? राजेशजी, मला कोणी नाही बोलत. मीच बोलतो सगळेले. ह्या घरात मीच आहे एक का सगळेले बोलतो, सगळ्यासोबत भांडण करतो. हा, आणि मी सगळ्याचं चांगलं सोचतो की नाही. ह्या माझ्या गुन्हा आहे म्हटलं, गुन्हेगार आहे मी सगळ्याची. असं वाटते मला. आता काय करू, माझा स्वभावच तसा आहे. तोंडावर बोलून देतो पण मनात काही ठेवत नाही म्हटलं. पण झालं काय? मला तू सांगशील तेव्हाच माहित पडन कनी. काही ना काही सांगतं खरी. काही क्ल्यू तर दे काय झालं तर. राजेशजी, तुम्हाला सांगतो मी, पण तुम्ही त्याच्या गोष्ट काय झालं का म्हटलं. आता तुम्ही सांगा. मी 2-3 दिवस होती नाही. तुम्ही कपडे धुतले म्हणते तुमच्या हाताने स्वतः, नाही का? हा, धुतले. मग काय झालं त्याच्यात? धुवतच असते. आता आपण बाहेर कपडे धुवायला टाकतो, तिथेही तर माणसंच धुते ना. मग काय फरक पडून राहिला? म्या धुतले काय नजून कोण धुतले काय? मग तुम्ही वहिनीला म्हटलं काय कपडे धुवून द्या म्हणून? वहिनी म्हटलं होतं म्या वहिनीले, पण वहिनी म्हणे माझ्याकडून होत नाही म्हणे कपडे धुणं. म्हणून म्हणून मी धुतले, स्वतःच धुवून टाकले. मग काय करू? आणि तुला मी गोष्ट सांगितली ना तेव्हाच तर होय मग ती टीना आली होती म्हटलं. तेच गोष्ट होय मग हे. तर तेच गोष्ट मी करून राहिली राजेशजी. का वहिनीचं काम नव्हतं काय बा तुमचे कपडे धुवून देणं? हा, त्या असल्या नसल्या त्याचं दुखलं सुकलं तर मी कशी करतो भाऊजीचं? भाऊजीसाठी करतो ना मी. सगळंच करून देतो. मग त्याचं करते मी नाही काय? 2-3 दिवस आहे नाही मी तर करायचं. जाऊ दे ना. तर आता जे झालं गेलं पार पडलं. धुतले ना कपडे, कपडे धुतले, सगळं झालं. मग आता त्याच्यासाठीच घेऊन बसशील काय तू? नाही, मायाच्यानं होते त्याच्या नवऱ्याचं, आणि माया नवऱ्याचं नाही होत काय त्याच्या ऐकून. असं म्हणायचं आहे मला. फक्त माया शिकून काम करून घेते काय बा त्या? हा, त्याने करते कांदा का? करते मोहिनी, करते. वैशाली वहिनी करते. काहून आता होती नाही तू तर डब्बा गिब्बा करून नाही दिला काय मला? जेवणाचा तर काही विषयच नाही हो. स्वयंपाक तर सगळ्यासाठी करतेच. मग 2 पोळ्या बांधून द्यायला तुम्हाला कोणतं भार मंदिर चाललं ते इले? पण
कपडे धुवाले नाही लय धुते तर दोनच ड्रेस धुते ना तुमचे. काय फरक पडला असता. मग तू हे त्याच्या तोंडावर म्हण ना, मागं बोलल्यापेक्षा तू गलत मी दूर तर होऊन जाईल. काय नाही म्हणू मी तोंडावर देईले, तोंडावर म्हणू हेच तर आदत नाही मी. हा आतापर्यंत तोंडावरच बोलो मी, पण मी तोंडावर बोलतो तर राग येते ना राजेशजी कोणाली, म्हणून तर मी आता तोंडावर बोलणं सोडूनच दिलं लोकांच्या. काही बोलत नाही मी आता. आणि तुझ्या डोक्यात कोण भरलं हे? हा असं केलं आणि तसं केलं, मी आता तुला काही म्हटलंच नाही अशातलं भाग. मग तुझ्या डोक्यात कसं आलं हे? तुम्हाला काय वाटतं तुम्ही नाही सांगाल तर मला काय कोणीच नाही सांगणार काय? मला आता बहिणी सांगितलं सगळं. हा आता त्या तर होत्या ना घरी. आईले काय गरज होती फालतूचे धंदे करायची? मी काढतो आता तिची कशी राहते तो. हा मी म्हणतो कायच गरज आहे याच्या त्याला त्याच्या याला सांगायच्या? बसल्या बसल्या उठाठेव करते काय ती? राहू द्या आता, काही कोणी कोणाची काढू नका आणि कोणी काही कोणाला बोलू नका. अन मला काही आता म्हणू नका बोला म्हणून. मी काही बोलत नाही आता वैशाली ताईसोबत. काय तर आपण एवढं करावं त्याच्यासाठी आणि त्यानं असं केलं म्हणजे मग आपल्या मनावर नाही येत काय? म्हणजे का मीच करू का फक्त त्याच्यासाठी काही बी? मोहिनी वैशाली वहिनी तशा नाही आहे जशी तू समजतं. जशा तुला आतापर्यंत वाटते तशाच आहे म्हटलं त्या. बरं मी जातो आता आईले म्हणाले. आईले तर म्हटल्याशिवाय राहतच नाही मी. राजेशजी जाऊ नका, जाऊ नका म्हटलं तुम्ही. इकडे या तुम्ही वापस. नाही मोहिनी मनास लागन आईले, नाही तर आई अशीच करन. हा बरं नाही आहे हे सुना सुनईत भांडणं लावणं शोभते काय तिले? सुनेच्या हातचं खा लागते ना शेवटी. आताच नका म्हणू मग पाहू. आणि त्याने मला खरंच सांगितलं नाही जे सांगायचं आहे ते. कुठं सांगितलं काय? काहून हो, कुठं चालली? काही नाही आता बाई, कुठं नाही चालली. काय म्हणते, फिरून राहिली जराशी. हात पाय दुखून राहिले. फिरतो. स्वयंपाक झाला आता, भांडे गिंडे घासून घेतले, कपडे लावून दिले मशीनीत. थोडीशी मशीन काय म्हणते ते जास्त कपडे घेऊन नाही राहिली, दोन तीन घेते ते लावून दिले आता त्याच्यात. काहून मोहिनी ते करते ना बाकीचे काम. मग तूच काहून करून राहिली? भांडे धुवून राहिली, कपडे धुवून राहिली, स्वयंपाकही करून राहिली. काहून ते करत नाही म्हणते का? आता आराम पाहिजे म्हणते का तिला आतापासून? काय मी तात्या बाई, ती माझ्यासोबत बोलूनच नाही राहिली. आता मग आपण बोलून राहिली होती, आता काय झालं तिला ना काय नाही. एकाएकी बोलूनच नाही राहिली. आता मी तिच्या खोलीत गेली, तिच्यासोबत लय बोललीच बोलली तरी ती बोलली नाही. मग आता काय करू, नाही बोलत म्हटलं तर जाऊ दे, मीच करून घेतो आता मग काम. आता तिचा नवरा सुधारला बाई, आता तुही काय गरज तिले? असं आहे मग. म्हणून म्हणते जावाई अंतर होते, पडतच असते जावाई अंतर. शेवटी बहीण आहे का ती तुही लहान? त्या समजलं तिला लहान बहिणीसारखं. हे समजते का तुला मोठ्या बहिणीसारखी? हा असं असते. जाऊ शेवटी जाऊपणात दाखवते. बहीण शेवटी बहीणच होते. लक्षात ठेवजो, तिच्या बहिणीलाच ते बहीण म्हणून तुला म्हणणार नाही कधी. नाही आता बाई, असं किसं काही नाही आहे. एवढा भार नाही आहे ते. आता काय झालं तिला मला माहित नाही, माहीतच पडन मग. आता ते नाही बोलत तर काय तू स्वतः बोलतो मोठी असून तिच्यासोबत? हा तू जाता बोलाले? आता ते लहान असून ते बोलून नाही राहिली, ते फुगून बसली आणि तू जाता काय? म्हणजे त्या मान कमी करतं काय तू? ते अशीच भात जाईल मग नेहमी बोलतेच जाऊ. नाही मी नाही बोलत आता, ते नाही बोलत तर मी कायले बोलू. मी स्वतःहून बोलायला गेली तिच्यासोबत, ते बोलूनच नाही राहिली माझ्यासोबत, तर काय करू आता? नाही बोलत मग मी आता. तेच तर म्हणून मग मी तसंच तर पाहिजे होतं मला. यायच्या दोघीत फूट पाडली का बरोबर यायच्याकडून काम करून घेणं होते. नाही तर ह्या दोघी मला म्हटलं नाकी न आणून राहिल्या होत्या काय? मी तुमची सासू म्हटलं, सासू अशी तशी मानतो काय तुम्हाला? उद्या मंगलाताई डहाके यांची अॅनिव्हर्सरी असल्याबद्दल त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा मोहिनीकडून आणि मोहिनीच्या संपूर्ण टीम कडून. तरी पण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली विदर्भाची चुगली पण पाहत जा. त्याच्यावरही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाते. तरी पण आता चला भेटू उद्याच्या व्हिडिओत. वैशालीकडून पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं चॅनल पाहत जा. व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला आमचे वैशालीचे आणि मोहिनीचे तर व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट भरपूर करत जा आणि हाईप द्यायला विसरत नका जाऊ. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळेले वैशालीचा नमस्कार. आणि उद्या धीरज गुल्हाने यांचा वाढदिवस असल्यानिमित्त त्यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोहिनीकडून आणि मोहिनीच्या संपूर्ण टीम कडून.